सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळी जवळ आलेली आहे. आपण होळीच्या दिवशी खूप सारा पुरणाचा नैवेद्य करत असतो. घरात गोडाधोडाचा नैवेद्य करतात. शिवाय होळिका दहन जिथे केली जाते तिथे सुद्धा आपण दर्शन करायला जात असतो. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे. तसंच होळीला सुद्धा खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरातून काही ना काहीतरी होळीत अर्पण करत असतो. होलिकेत काहीतरी आपण दहन करत असतो. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, होलिकेत काय दहन करायचं? आपले वाईट विचार हे होलिकेत दहन करायचे आणि चांगल्या विचारांची सुरुवात त्या दिवसापासून तरी नक्कीच करायला घ्यायची. आता बघा, अशा काही गोष्टी आहेत ज्या होलिकामध्ये आपण काहीतरी वस्तू किंवा सोपे उपाय आपण त्या दिवशी करायचे असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला त्या दिवशी कुणीही जर का सफेद रंगाची मिठाई खाऊ घातली तर ती खाऊ नये. जर एकदमच कुणी जवळची असेल, तुम्हाला खात्री असेल की ही व्यक्ती चांगली आहे, तर त्यांच्याकडची तुम्ही सफेद रंगाची मिठाई खाऊ शकता. अथवा ती मिठाई घ्या आणि टाकून द्या, म्हणजे समोरच्याला ही माहिती पडणार नाही की तुम्ही खाल्ली की नाही खाल्ली. कारण काय? कारण होळीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी सर्वात जास्त करणी बाधा केली जातात, तंत्रमंत्र केले जातात. हा दिवस खूप महत्त्वाचा असतो त्यांच्यासाठी. त्यामुळे या दिवशी कोणीही पांढऱ्या रंगाच्या जर मिठाई तुम्हाला खायला दिल्या तर त्या खाऊ नका. आता आपल्याला होळीच्या दिवशी पवित्र अग्नीमध्ये काय काय टाकायचं आहे किंवा काय अर्पण करायचं आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. होळीच्या दिवशी पवित्र अग्नीमध्ये 7 वेळा नारळ फिरवून टाकल्यास नकारात्मकता आणि अडथळे आपल्याकडचे सर्व काही दूर होते. आता दुसरा उपाय, होलिकेत जर का कापूर किंवा लवंग अर्पण केल्याने जुन्या चुका, पापांचा भार कमी होतो असं सुद्धा म्हटलं जातं. ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही होलिकेत ह्या सगळ्या वस्तू टाकायच्या आणि पुन्हा नव्याने पाप करायचे, असं नाही. आता होळीच्या अग्नीत आपल्याला अजून काही वस्तू टाकायच्या आहेत, त्या पण ऐकून घ्या. होळीच्या दिवशी अग्नीत शेणाच्या गोवऱ्या, ज्या आपण कुठेही पूजेच्या जिथे वस्तू मिळतात तिथे मिळून जातात, ह्या सुद्धा तिथे अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे घरातील आजार व काही जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते दूर करण्यासाठी नक्कीच मदत होते. होलिकेच्या दिवशी जर का जे उकडलेले तूप असतं ते जर अर्पण केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धन, यश हे सर्व काही प्राप्त होते. परंतु अशी श्रद्धा आहे असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच अर्पण करू शकता. शिवाय जर का आत्ताच्या काळात बऱ्याच मुलामुलींचे विवाह होत नाही. आता विवाह होत नाही त्याचा भाग एक पाहायला गेलो तर वेगळा आहे, कारण मुली ह्या आपल्या समाजात खूप कमी झालेल्या आहेत. परंतु समोरून मुली येतात आणि तरीही किंवा मुलगा मुलगी ह्या दोघांचं लग्न ठरत नाही. कारण काय? वर आहे परंतु कारण काय? वर आहे, वधू आहे, पण कारण काय? जर का तुम्हाला कारण सापडत नसेल तर होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा. विवाहात जर का अडथळे येत असतील, काहीही अडथळे असू द्या, तर चिमूटभर सिंदूर होळीच्या अग्नीत आपण अर्पण केले तर ते शुभ मानले जाते आणि आपलं लग्न जमण्यासाठी नक्कीच मदत होते. त्याचप्रकारे होळीच्या दिवशी आपण गुलाल लावून 4 मुखी दिवा प्रज्वलित केल्यास रखडलेली कामे पूर्ण होतात असं सुद्धा समजलं जातं. समाजात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देत असतात. बघा, आपल्या घरात जर का निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा आपल्याला नेहमी नजर लागत असेल, त्यासाठी काय करायचं, एक जायफळ घ्यायचा आणि तो जायफळ, घरातली जी पण कोणी मोठी करती व्यक्ती आहे, महिला आहे, तिने काय करायचं, एक जायफळ घ्यायचा आणि घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरवून घ्यायचा. हे होळीच्या 1 दिवस आधी करायचं आणि होळीच्या दिवशी हे जे जायफळ आहे ते होळीत अर्पण करायचं. ह्याच्याने सर्व नजरदोष दूर होतात. आता अजून काय करता येईल, ह्या दिवशी खूप साऱ्या करणीबाधा केल्या जातात. त्यामुळे आपली मुलं किंवा आपण स्वतः जर का बाहेर जात असू होळिकेचं दर्शन घ्यायला, तर छोटीशी एक लसणाची पाकळी प्रत्येकाने आपल्या सोबत घेऊन जा. शिवाय थोडासा काजळ आपल्या कानाच्या मागे लावून नंतरच होळिकेचं दर्शन घ्यायला जा. म्हणजे जर कोणी करणीबाधा करणार असतील तर ह्या सर्व गोष्टींचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. होळिकेचं दर्शन घेऊन रिटर्न येताना जी लसणाची पाकळी आहे ती कचऱ्याच्या डब्यात टाका. आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.